नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज जवळजवळ 1.5-2 वर्ष तुम्हाला रेसिपी दाखवते, पण त्यावेळी माझी जुनी शेगडी होती आणि आज मी आपल्या किचनमध्ये नवीन शेगडी घेतली आहे. हे बघा, छानपैकी अशी नवीन शेगडी आणली आहे आणि आज मी त्याच्यावर पहिल्यांदा काय करायचं, आज गुरुवार आहे, मग गुरुवारी आपण स्वामींसाठी छानपैकी असा प्रसाद करूया. पण आधी मी त्याच्यासाठी पहिल्यांदा शेगडीची पूजा करते. ही पिंजरसुद्धा मी घरी केलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे कशी केली आहे ती. हे आता आपण गणेशाची प्रार्थना करूया आणि आपण आपल्या प्रसादाला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता आपण गॅस पेटवून आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आता आज पहिलाच दिवस आहे, तर मी काय करणार आहे, आपण जसा सत्यनारायणाचा प्रसाद करतो तसा मी आज प्रसाद करणार आहे. तर हा मी रवा घेतला आहे, तेवढ्याच प्रमाणात मी साखर घेतली आहे, तेवढ्याच प्रमाणात दूध घेतलं आहे, तेवढ्याच प्रमाणात तूप घेणार आहे. आणि हा आपण हे काजूगर वगैरे घेते, काजूगर, नंतर तुमची चारोळी आणि बेदाणा, हे थोडं केशर घातलं आहे, 2 काड्या, वेलची पावडर आहे असं. आता आणि मी जसा आपण सत्यनारायणाचा प्रसाद करतो तसा मी आज पहिल्याच दिवशी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करूया. ते घालणार आहे, हा प्रसाद म्हटलं की केळं हवं आहे ते घालणार आहे. जेवढ्याच तेवढं तूप. गरम करून घेतलं की मग बरं पडतं पटकन. इकडे छोटा गॅस आहे, त्याच्यावर मी दूध गरम व्हायला ठेवते. रवासुद्धा मी भाजून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे प्रसादाला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे, पटकन होईल. बेदाणे, हे सगळा जो सुकामेवा आहे हा आपण तुपात टाकून परतून घ्यायचा असतो, पण मी माझा रवा हा अर्धवट भाजत आला की मी त्याच्यावर हे सगळं टाकणार आहे. मग तेवढ्या तुपाच्या वासावर ते छान भाजलं जातं आणि चांगला होतो आपला शिरा. आपण हा रवा सगळा याच्या तुपात घेऊया खमंग असा. मुळात रवा भाजलेलाच आहे, त्याच्यामुळे तो वेळ लागणार नाही आहे. तरीसुद्धा हलका हलका झाला की आपण पुढे हे करणार. जरा मला वेगळं वाटतंय, पण आपणही काळाप्रमाणे बदलायला हवं आहे, कारण ती शेगडी मी 40 वर्ष वापरलेली शेगडी होती. ती अजूनही ती आहे चांगली, पण आता त्याची बटणं वगैरे मिळत नाहीत, त्याच्यामुळे मला नवीन शेगडी घ्यायला लागली. त्यामुळे जरा सगळं जमेपर्यंत वेळ लागतो. हा बघा कसा छान रवा फुलून आलाय तो. मुळात भाजलेला असल्यामुळे रंग पण बदलला बघा त्याचा. हे सगळं घालणार आहे सुकामेवा, म्हणजे त्याच तुपात व्यवस्थित ते परतलं जाईल. हे काजूगर, आता मी हे केळं पण त्याच्यातच टाकणार आहे, म्हणजे आपलं छान सगळं हे त्याचा सुगंध सुंदर सुटतो. मग 1.25 केळं घेतलेलं आहे, सगळं 1.25च्या पट्टीत घेतलेलं आहे. हा 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 तूप सगळं रव्यानं ओढून घेतलं आहे व्यवस्थित आणि आपला कलरही बदलला आहे रव्याचा. आता आपण त्याच्यात दूध घालणार आहोत. दूधही मी चांगलं गरम करून घेतलं आहे, आता ते मी घालणार आहे.
तर मी ह्यामध्ये तापलेलं दूध घालणार आहे. दूध चांगलं तापवून घेतलं आणि ते घालणार आहे. हे दूध ओतताना नेहमी गॅस बारीक करून किंवा सरळ खाली घेऊन जरी ओतलं तरीही चालतं, पण पटकन अंगावर येतं नाही तर. आता मी झाकण ठेवणार आहे 2 मिनटं. किती पटकन आळला बघा. मग एवढं तूप सगळं त्याच्यात मुरलं आहे. तर मी वर झाकण ठेवणार आहे. हा बघा किती सुंदर असा मोकळा झाला आहे तो, आणि कलरही किती छान आला आहे. वास तर सुटलाच आहे. केळ्याचा वास. आपण यामध्ये साखर घालणार आहोत. सगळं समप्रमाणात घेतलेलं आहे. हे सत्यनारायणाला करतात तसा प्रसाद. एक मिनिटवर झाकण ठेवणार. आणि प्रसादाचा शिरा असला तरी मी त्याच्यात थेंबर मीठ घालणार आहे. मूठ. तर 1 मिनिट झाकण ठेवलं की आपला प्रसाद तयार. किती कलर सुंदर आलाय बघा. प्रसाद तयार आहे. आता मी थोडीशी, अगदी थोडी वेलची पावडर टाकणार आहे, कणभर. आणि केशराच्या 2 काड्या घालणार आहे. आहा, सुंदर. केशरामुळे तो आणखीनच खुलून येईल. कलर आणि वास दोन्ही. आपला शिरा, बाप्पाचा प्रसाद तयार आहे. थोड्या वेळाने हे पूर्ण घट्ट होईल. गार झालं की सगळा रवा तूप ओढून घेतो. स्वामी गणराया अवतरवासी भूवर जडमडताराया निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचरणा जगदाशी चेतु तत्व हरो हर संशयस्ते लीलामात्रे निर्देवाची जाणीव लोकवना करुणी गणगणात बोते या भजना दाता हरिहर तुझी सुख सदना जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना अनंत केल्या बंकट सदनाची पेट विडच्या अग्नी वाचून चिमणीची क्षणात गेले जीवन नित्य केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश व्याधीवरून केले कैका संपन्न करवीर मुक्ता लागे विठ्ठल दर्शन भव सिंधू हाता नौका तव चरण स्वामी दास ते मान्य करापवण जय देव सच्चिदानंद स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जन्मताराया जय देव गण गण गणात पोते गण गण गणात पोते गण गण गणात पोते. प्रभु रामचंद्र की जय. दत्त गुरु की जय. वार आहे
आणि हा मी प्रसाद केलेला आहे. आता हा आपण बाप्पाला अर्पण करूया. दाखवा नैवेद्य. आपला प्रसाद तयार आहे आणि आपण तो बाप्पाला अर्पण केलेला आहे. आणि आता आपण त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. तर हा प्रसाद मी कसा केला तो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.